तर वक्फ विधेयकावरती संसदेमध्ये भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर आणि बीडमधल्या खटल्याचा उल्लेख केलाय। कोल्हापूर जिल्ह्यामधील वडणगे इथल्या महादेव मंदिराच्या परिसरामधील जमिनीवरती वक्फ बोर्डाने दावा केलाय, तर बीड जिल्ह्यामधील कंकलेश्वर मंदिर परिसरातील जमिनीवर सुद्धा वक्फने दावा केलेला आहे। जागेच्या मालकी हक्कावरनं न्यायालयीन वाद सुरू आहे। परिसरामधील जागा ही मंदिराची असल्याचा हिंदूंनी दावा केलाय, तर जागेची मालकी मशिदीची असल्याचा दावा मुस्लिम समाजाकडून करण्यात आलाय। याच दोन्ही वादाचा उल्लेख अमित शहा यांनी लोकसभेमध्ये बोलताना केला। जो अमित शहाजींनी काल संसदेमध्ये आपल्या देशाचा जे विधान केलेलं आहे की महादेव मंदिराची जागा वक्फ बोर्डने मुस्लिम समाजाच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न केला, ही आमच्या माहितीप्रमाणे पूर्णपणे चुकीचा दावा त्यांनी केलेला आहे। कुठल्याही कायदेशीर आधाराविना केलेला आहे। याचं कारण असं आहे की त्यांच्यापर्यंत जी माहिती पोहोचवण्यात आलेली आहे ती माहितीच पूर्णपणे चुकीची देण्यात आलेली आहे। या दोन्ही जागेंच्या मालकी ज्या त्या ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या आहेत। ग्रामपंचायतीची मालकी असताना जर ग्रामपंचायत जर शासनाची नसेल तर सरकारी नाही असं कसं म्हणता येईल? माझ्या माहितीप्रमाणे 63 ते 67च्या दरम्यान सिटी सर्वे झाला, त्यावेळेस जबाब दिलेले आहेत सगळ्यांनी, ही ग्रामपंचायती जागा, ती ग्रामपंचायती जागा, ग्रामपंचायती जागा मग शासनाची मग ग्रामपंचायत शासनाची नाही का? शहानी जे मुद्दा पोचला त्यांच्याकडे तो असा आहे की ही जागा वडणगे ग्रामपंचायतच्या नावावर होती आणि ह्यांनी ही 2008 साली किंवा 2005 साली ते वक्फ बोर्डाला दिली। इथल्या मुसलमान समाजाने ज्या प्रॉपर्टी कार्डवर वडणगेचं नाव आहे ती प्रॉपर्टी कार्डची जमीन त्यांनी दिली, जिथे यात्रा भरते, जिथं 100 वर्षापासून आम्ही बघतोय तशी भरते इथे यात्रा। अशा गोष्टी असताना या एकाच बाजूचं मत होतं की आमची ती जागा आहे आणि ते गोष्टी चुकीच्या आहेत। आम्ही जे शान जे केलं ते अतिशय योग्य केलं। ही मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे, कारण ती ट्रस्टच्या अध्यक्षाने जमीन विकली, 30 लाख रुपये एकरनी जमीन विकली गेली, ते पैसे हजम करून खाल्ले। नंतर ही जमीन वाचवण्यासाठी मुस्लिम समाज काय केला, अवकाफची जागा आहे म्हणून असं बोलायला लागले, कारण जी जमीन मंदिराची जमीन आहे, सर्वे नंबर 1 आहे, 20 एकर 18 गुंठे जमीन आहे, त्यातली 12 एकर जमीन ट्रस्टच्या अध्यक्ष विकून बाजूला सरकून गेले आणि आता तिथे मुस्लिम समाज गेले तिथे राहायला। आता मुस्लिम समाज वाचण्यासाठी त्यांनी पैसे 5 वर्ष 2000 रुपये महिन्याने पैसे घेऊन टाकले। त्यांनी ते जमा कंपनीमधला एक जण माणूस होता, त्यांनी पैसे घेऊन टाकले, हजम केले, दोघांनी अध्यक्ष वारला आणि पैसे खाऊन टाकले आणि ते पैसे खाऊन हजम केले नाही। आता जे मुस्लिम समाज बसला आहे त्यांना वाचण्यासाठी ते काम तिथं अवकाफची जमीन आहे, पण ही जमीन खरी मंदिराची जमीन आहे। अमित शाह साहब ने जो संसद में जो बयान दिए वो पूरा खोटा बयान दिए। उन्होंने बगैर माहिती लिए सारा बयान दिए। क्यों? तो रियल परिस्थिति जो है जगह की वो अलग है और उन्होंने जो दावा बताया वो मंदिर का बताया। मंदिर का और हमारा कोई वाद नहीं। मंदिर संस्था ट्रस्ट के साथ हमारा अपना एक पर्सनल वाद है। उसके अंदर हमारे वालिद साहब, वो जगह हमारे को हमारे परदादा से आए है और वक्फ की जो प्रॉपर्टी है, ये वक्फ की जो प्रॉपर्टी है ये मोहम्मद शाह तुगलक ने ये दान दिए वाली, फिरोज शाह तुगलक को दान दिए वाली।